आणि आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। पिंपरी चिंचवडमधील दुर्गा टेकडी परिसरामध्ये बिबट्याचा वावर आढळून आला, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। देहू रोड, रावेत आणि मस्के वस्ती परिसरामध्ये सीसीटीव्हीमध्ये बिबट्याची हालचाल कैद झाली आहे आणि वन विभागाने तातडीने शोध मोहीम सुरू केली आहे। अमरावती शहरात पार पडलेल्या एका भव्य विवाह सोहळ्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। श्री रुक्मिणी विदर्भ पीठ या ठिकाणी जगद्गुरू स्वामी श्रीराम राजेश्वराचार्य माऊली सरकार यांच्या मानसकन्येचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आणि या सोहळ्याचं विशेष आकर्षण म्हणजे नवरीची हत्तीवरून शाही वरात काढण्यात आली, तर देशभरातील साधू संतही या विवाहाला उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांविरोधात समाज माध्यमांवरून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याचा आरोप असलेले यूट्यूबर आणि डॉक्टर संग्राम पाटील यांचा इंग्लंडला परतण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। राज्य सरकारने त्यांच्या इंग्लंडला परतण्याचा मंगळवारी अखेर त्यांना हिरवा कंदील दिला आहे। पावसाळ्यात बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागामध्ये विविध तांत्रिक कामांसाठी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते। कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढण्यासाठी बेस्ट उपक्रमाने पावसाळ्याकरता तात्पुरते 686 कर्मचारी घेण्याचा प्रस्ताव तयार केलेला आहे। बेस्ट समितीच्या मंगळवारच्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली आहे। तसंच पावसाळ्यामध्ये विजेसंबंधी समस्या सोडवण्यासाठी मदत केंद्राची निर्मिती सुद्धा केली जाते। उन्हाच्या तीव्रतेमुळे भाजीपाला उत्पादनावरती परिणाम झाला, यामुळे शहरातील बाजारपेठांमध्ये भाजीपाल्याची आवक घटली आहे। दरामध्ये 20 ते 30% वाढ झाल्याचं चित्र आहे। फळभाज्यांसह पालेभाज्यांच्या दरात सुद्धा वाढ झाली आहे। पावसाळ्याच्या कालावधीमध्ये दुर्घटना रोखण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने आतापासूनच पावलं उचलली आहेत। शहरातील पाणी तुंबणारे भाग असतील किंवा उघडी मॅनहोल असतील आणि भूस्खलनाच्या धोक्याच्या ठिकाणांवरती विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे। नागरिकांच्या सुरक्षेसाठी 24 तास आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवत पाणी साठणाऱ्या 70 ठिकाणी पंप बसवणे, मॅनहोल झाकण बसवणे आणि धोकादायक भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी नोटीस बजावल्या। ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा, मुंब्रा, दिवा तसंच ठाणे शहरातील काही भागांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणारा पाणी पुरवठा हा गुरुवारी बंद राहणार आहे। जलवाहिनी दुरुस्ती कामासाठी हा पाणी पुरवठा 24 तासांसाठी बंद असेल। नवी मुंबईतील डीपीएस फ्लेमिंगो तलावाच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय हरित लवादाने आक्रमक पवित्रा घेतलाय। लवादाने नियुक्त केलेल्या संयुक्त तपासणी समितीने सिडकोला 2 महिन्यांची डेडलाईन देत या प्रकरणी ठोस उपाययोजना करण्याचे आदेश दिलेत। तलावात भरती ओहोटीचं पाणी नैसर्गिकरित्या प्रवाहित होईल याची खात्री करा आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या अधिवासाचा विचार करून विकास आराखड्यामध्ये बदल करा, असे स्पष्ट निर्देश सिडकोला देण्यात आले। गोंदिया जिल्ह्याला अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे। अवकाळी पावसामुळे कापणीला आलेल्या धान पीक तसंच आंबा पीक भाजीपाल्याच्या शेतीला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्याचा पारा हा 40 अंशांवरती गेला असताना अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे। जळगावच्या भडगाव तालुक्यातील कसगाव या ठिकाणी शंकरनगर परिसरात कॉलनी रोड लगत असलेली कठडा विना उघडी विहीर नागरिकांसाठी गंभीर धोका ठरते। रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीभोवती कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे लहान मुलं, वयोवृद्ध तसंच वाहन चालकांना अपघाताचा धोका वाढलाय, त्यामुळे तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली जाते। जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये ज्याप्रमाणे केळी लागवड मोठ्या प्रमाणात होते, त्या प्रमाणात कापूस लागवड देखील शेतकरी मोठ्या प्रमाणावरती करत होते। गेल्या काही वर्षांपासून अनियमित पाऊस तसंच पावसामुळे कापसावरती लाल्या रोग, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कापूस उत्पन्नात घट होते आणि कापूस वेचणी झाल्यानंतर कापसाला भाव मिळत नाही, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे। मुंबईतील अंधेरी सबवे समस्येवरती अद्याप कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाहीये। उड्डाणपूल उभारण्याचा पर्याय अशक्य असल्याचा सल्लागाराचा अहवाल महापालिकेला सादर करण्यात आलेला आहे। दरवर्षी पावसाळ्यात 20 ते 35 वेळा सबवे पाण्याखाली जात असून 200 कोटी खर्चून देखील ठोस उपाय सापडलेला नाहीये, त्यामुळे यंदा सुद्धा पावसाळ्यामध्ये वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता असून नागरिकांची चिंता मात्र वाढली आहे। तांत्रिक त्रुटीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या आयोजनामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आणि परीक्षा पद्धतीत पारदर्शकता आणण्यासाठी आयोगावरती माहिती तंत्रज्ञान आणि तत्सम क्षेत्रातील शिक्षणाचा आणि कामाचा अनुभव असलेल्या तंत्रज्ञानाची सदस्य म्हणून नियुक्ती केली जाणार आहे। आयोगाचे अध्यक्ष आणि अन्य सदस्यांची निवड राज्यपालांकडून केली जाते।
एक महत्त्वाची बातमी समोर येते. 9 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. पुण्यातील पर्वती परिसरातून ही सगळी धक्कादायक घटना समोर येते. 9 वर्षाच्या मुलीवरती तिच्या आजोबानेच अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आणि हा सगळा प्रकार स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ हस्तक्षेप केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तर अत्याचाराचा प्रयत्न करणारा नराधम या आजोबा विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या आरोपीचं वय 50 वर्षांपेक्षा अधिक असल्याची माहिती समोर येते आणि या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी रस्त्यावरती उतरत संताप व्यक्त केलेला आहे. नागरिकांनी पर्वती पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या मांडलाय आणि यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झालेले होते. आता बघूया उर्वरित वेगवान घडामोडी. कोकण प्रदेशात मागील काही दिवसांपासून आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यामुळे मुंबईसह कोकणातील बहुतांश भागात उन्हाचा तडाखा सहन करावा लागतोय. उत्तर कोकणात सुद्धा सरासरीपेक्षा अधिक कमाल तापमानाची नोंद होते. कोकण प्रदेशातील सर्वाधिक तापमान मंगळवारी अलिबाग या ठिकाणी नोंदवलं गेलं. या ठिकाणी 37.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ राज्यातील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेत असतं. जुलै-ऑगस्ट 2026 मध्ये होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षांच्या शुल्कामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुधारित शुल्काची अंमलबजावणी आगामी पुरवणी परीक्षेपासूनच केली जाणार आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणावरती बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं. या घोटाळ्यातील सहभागी सर्व अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी भाजपाने लावून धरलेली आहे. सर्व बनावट प्रमाणपत्र पोर्टलवरून काढण्याचे आदेश महापौरांनी दिले. मुंबईतील म्हाडाच्या 2640 घरांसाठी मंगळवारी अखेर 59,402 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 40,356 अर्जदारांनी अनामत रक्कम भरलेली आहे. 28 एप्रिल रोजी म्हाडाने अर्ज करण्यास 14 मे पर्यंतची मुदत दिली. तर प्राप्त अर्जाची लॉटरी 5 जूनला काढली जाणार आहे. इच्छुकांनी अर्ज केल्यावर 15 मे पर्यंत अनामत रकमेचा ऑनलाईन भरणा केला जाणार आहे. गेल्या आठवड्यामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत झालेल्या मोठ्या वाढीचा थेट परिणाम हॉटेल उद्योगावरती सुद्धा होतो. त्यामुळे हॉटेलमधील अन्नपदार्थांचे दर 10 ते 15% वाढवण्याची शक्यता आहे. या दरवाढीचा निर्णय राज्यभरातील हॉटेल मालक आपल्या परिस्थितीनुसार घेणार आहेत आणि प्राथमिकरित्या दरवाढीनुसार 500 रुपयांच्या थाळीत 50 रुपयांची तर 1000 रुपयांच्या पदार्थांमध्ये सुमारे 100 ते 150 रुपयांची वाढ होऊ शकते. महसूल वाढीच्या दृष्टीने बेस्ट उपक्रम विविध स्रोतांचा विचार करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून 10 ओपन डेक डबल डेकर बस विकत घेतल्या जाणार असल्याचं समजतं. इयत्ता 2री, 3री आणि 4थीच्या नवीन अभ्यासक्रमात आराखड्याला मंजुरी दिल्यानंतर राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमासाठीच्या राज्यस्तरीय सुकाणू समितीने इयत्ता 6वीच्या अभ्यासक्रमा आराखड्याला मंजुरी दिली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली. एप्रिल 2026 मध्ये देशातील वाहन विक्रीने 26,11,000 युनिट्सचा टप्पा ओलांडत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवलेली आहे. विशेष म्हणजे 2 व्हीलर, 3 व्हीलर, पॅसेंजर व्हेकल, कमर्शियल व्हेकल आणि ट्रॅक्टर विक्रीचे जुने सर्व विक्रम मोडीत निघालेत. ग्रामीण भारतातील वाढती क्रयशक्ती, लग्नसराईमुळे वाहनांच्या मागणीत वाढ झाली. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने एप्रिल 2026 मध्ये तिकीट तपासणीतून 16 कोटी 13 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवत आतापर्यंत सर्व विक्रम मोडीत काढलेला आहे. यापूर्वी मे 2023 मध्ये 14.50 कोटी रुपयांचा विक्रम हा नोंदवण्यात आला होता. तिकीट तपासणीच्या पथकांनी एप्रिल 2026 मध्ये मेल एक्सप्रेस तसंच उपनगरीय गाड्यांमध्ये एकूण 2,27,000 अनियमित प्रवास प्रकरणं ही उघडकीस आणली आहेत. पंजाबमधून एक मोठी बातमी समोर येते. पंजाबच्या जालंधरमध्ये BSF मुख्यालयाजवळ एका स्कूटरमध्ये मोठा स्फोट झालाय आणि हा स्फोट इतका भीषण होता की स्कूटर क्षणामध्ये बेचिराख झालेली आहे. या स्फोटाची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणी पोलीस स्कूटरच्या मालकाला ताब्यात घेतले पोलिसांनी आणि त्याची चौकशी सुरू केली आहे. जालंधर आणि अमृतसर इथल्या BSF मुख्यालयाबाहेर 3 तासांच्या अंतराने हे मोठे स्फोट झालेत. जालंधरमध्ये रात्री 8:15 वाजता BSF मुख्यालयाबाहेर एका स्कूटरचा स्फोट झाला, ज्यामुळे परिसराच्या भिंती या हादरलेल्या होत्या आणि स्फोटाचा आवाज 1.5 किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू आलेला आहे. जालंधरमध्ये स्फोट झालेली स्कूटर गढा भागातील रहिवासी
गुरप्रीत सिंग याची आहे, तर BSF मुख्यालयात एक पार्सल पोहोचवण्यासाठी आलेलं होतं, मात्र हेल्मेट घातलं नसल्यामुळे त्यांना आत जाऊ दिलं नाही. त्यांनी स्कूटर BSF मुख्यालयापासून सुमारे 50 फूट अंतरावरती पार्क केली आणि तो व्यक्ती जी आहे ती आतमध्ये गेली आणि त्याच क्षणी एक मोठा स्फोट झाला. गुरप्रीत हा निवृत्त BSF कर्मचारी कश्मीरा सिंग यांचा मुलगा आहे आणि स्कूटरसुद्धा कश्मीरा सिंग यांच्याच नावावरती आहे. मोठा स्फोटाचा आवाज ऐकून लोक जीव वाचवण्यासाठी धावले आणि स्फोटानंतर आगीच्या ज्वाळा 40 मीटरपर्यंत पोहोचलेल्या होत्या. स्कूटर एका पांढऱ्या पॉप्युलर झाडाखाली उभी होती आणि त्यामुळे आगीच्या ज्वाळांनी हे झाड सुद्धा पूर्णपणे जळालेलं आहे. स्कूटरमध्ये स्फोटक पदार्थ असल्याच्या संशयातून आता पोलिसांकडून या संदर्भातला अधिकचा तपास केला जातोय. पुढची बातमी आपण बघूया. अमृतसरच्या खासा भागातील लष्करी छावणीच्या बाहेरील भिंतीजवळ दुसरा स्फोट झालेला आहे. स्थानिकांनी रात्री 10:30च्या सुमारास मोठा स्फोटाचा आवाज ऐकल्याचं सांगितलं, ज्यामुळे हा पूर्ण या परिसरामध्ये भीती पसरलेली आहे. लोक आपापल्या घरातून बाहेर धावले. घटनास्थळी पोहोचलेल्या अमृतसर ग्रामीण पोलिसांच्या म्हणण्यानुसार कोणीतरी भिंतीवरती काहीतरी फेकलं, ज्यामुळे कमी तीव्रतेचा स्फोट झालेला आहे. यामुळे छावणीच्या बाहेरील भिंतीवरील एका पत्र्याच्या शेडचं मोठं नुकसान झालेलं आहे. या स्फोटामुळे लष्करी क्षेत्राला झाकण्यासाठी सीमा भिंतींवरती उभारलेली पत्र्याची शेड कोसळली आणि गेट क्रमांक 6 आणि 7 यामधील भिंतीचं सुद्धा किरकोळ नुकसान झालेलं आहे. स्फोटाचा आवाज ऐकताच लष्करी आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अधिकचा तपास सुरू केलेला आहे. हा हल्ला ग्रेनेडने केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. दरम्यान आजूबाजूच्या परिसरात अजून सुद्धा शोध मोहीम सुरू आहे. पुढची मोठी बातमी आपण बघूया. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावरती आहेत. नेमका दौरा कसा असणार आहे, काय काय कार्यक्रम आहेत आपण बघूया. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावरती असतील. दुपारीमध्ये त्या दिल्लीमध्ये दाखल होणार आहेत. सुनेत्रा पवार आज दुपारीच दिल्लीमध्ये दाखल होताना सगळ्या पुढच्या बैठका असतील किंवा कार्यक्रम असतील ते पार पडतील. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेत्यांची देखील भेट घेण्याची शक्यता आहे. तसंच राजधानी दिल्लीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष मुख्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याची देखील माहिती मिळते. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत. प्रशांत, सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावरती आहेत. कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या बैठका पार पडतील आणि कार्यक्रमांचं कसं नियोजन आहे? राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा आज दुपारी सुनेत्रा पवार या दिल्लीत दाखल होणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे ते NDA आघाडीतील नेते जे आहेत त्याची देखील भेट घेण्याची शक्यता आहे. सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पक्ष मुख्यालय जे आहे, जे केंद्रीय मुख्यालय समोर जातं, नॉर्थ हेव्हनी परिसरात आहे, तिथे देखील बैठक घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या परिसरामध्ये नवीन असे फलक लावण्यात आलेले आहे सुनेत्रा पवार यांच्या नावाने. आणि सोबतच जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीची चर्चा आहे की त्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतल्यानंतर त्या आता त्या बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये देखील विजयी झालेले आहेत. त्यामुळे त्या आता होऊ शकतं की राज्यसभेच्या सदस्यपदाचा देखील राजीनामा देतील. कारण की ज्या पद्धतीने माहिती मिळते दोन्ही सभागृहापैकी दोन्ही सभागृहात ते निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांना त्या एका सभागृहाचा राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे ते होऊ शकतं आज ते उपराष्ट्रपतींची भेट घेतात का हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. निश्चित प्रशांत, आणि वेळोवेळी अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी. पुढची बातमी आपण बघूया. छत्रपती संभाजीनगरमधील देवगिरी हिल्स परिसरात मध्यरात्री भीषण आगीची घटना घडलेली आहे. पंडित नेहरू कॉलेजच्या मागे उभ्या असलेल्या ट्रॅव्हलर गाडीला अचानक आग लागली आणि काही क्षणामध्येच हे पूर्ण वाहन जळून खाक झालेलं आहे. या घटनेची माहिती मिळताच सिडको अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झालं आणि आगीवरती नियंत्रण मिळवलेलं आहे. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आणि सुदैवाने यात कोणती जीवितहानी झालेली नाहीये. आणि आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं नाशिकमधील ओझर विमानतळावरती आगमन झालं. विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी माजी राष्ट्रपती कोविंद यांचं स्वागत केलंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कृषी विभागाच्या गुणनियंत्रण विभागाने बोगस खतांच्या कारखान्यावरती मोठी कारवाई करत तब्बल 26 लाखांपेक्षा अधिक किमतीचा अनधिकृत खत साठा जप्त केलेला आहे. वंजारवाडी परिसरातील एका गोडाऊनमध्ये अनधिकृतपणे खतांची साठवणूक, रिपॅकिंग आणि विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई केली.
मराठवाड्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या जायकवाडी धरणामधून दररोज मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे आणि उन्हाचा तडाखा वाढत असताना धरणातील पाणीसाठा 45.7% आलाय. तरी रोज तब्बल 1.917 दल घनमीटर पाण्याचं बाष्पीभवन होत आहे. मिरजेत घरफोडी करून रोकड चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला 24 तासात जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय. 3 जिल्ह्यांमध्ये 27 गुन्हे दाखल असलेल्या बोबड्या उर्फ किसन कुंभार भाटी, ऋतुराज सुभाष गजगेश्वर याच्यासह त्याच्या साथीदार समर्थक शंकर डवरी या तिघांनाही अटक केली आहे. मुंबई महापालिका रुग्णालयाच्या स्वच्छतेवरती 3 वर्षात तब्बल 101 कोटी रुपये महापालिका खर्च करणार आहे. यामध्ये सर्वाधिक 26 कोटी रुपये विलेपार्लेतील कुपर रुग्णालयातील स्वच्छतेवरती होणार आहेत. यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. बालमृत्यू रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग सातत्याने विविध योजना राबवत आहे. त्यामुळे गेल्या 5 वर्षात बालमृत्यूचं प्रमाण घटतंय. 2025-26 मध्ये राज्यामध्ये 12,792 बालमृत्यूंची नोंद झालेली आहे. दररोज सरासरी 35 मुलांचा मृत्यू होत असल्याचं चित्र आहे. 5 वर्षांपूर्वी संख्या 45 इतकी होती. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे तलाव आटू लागलेत. सध्या 25.66% इतका पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. महिन्याभरात हा साठा 20% खाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांवरती पाणी कपातीचं संकट आहे. मुंबई पालिकेने 10 मे पासून प्रशासकीय कामकाजावरील सर्व व्यवहार ETDR प्रणालीद्वारे करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे हस्तांतरणीय विकास हक्कांचे म्हणजे TDR व्यवहार अधिक पारदर्शक आणि वेगवान होणार आहेत. सिंहगड किल्ल्यावरती एका पर्यटकाचा पाय घसरून तो सुमारे 70 फूट खोल दरीमध्ये पडल्याची घटना घडली. योगेश मोहन चितोळे असं जखमी पर्यटकाचं नाव आहे. हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीम आणि हवेली पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने सुमारे 150 फूट खोल दरीमध्ये अडकलेल्या चितोळे यांना सुरक्षित बाहेर काढले. बातमी लातूरमधून आहे. लातूर शहर आणि जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेल टंचाईच्या अफवांमुळे पेट्रोल पंपांवरती वाहनधारकांनी मोठी गर्दी केलेली आहे. या पार्श्वभूमीवरती प्रभारी जिल्हाधिकारी राहुल कुमार मीना यांनी पंप चालकांना कडक सूचना देत साठा उपलब्ध असताना विक्री बंद ठेवू नये असे आदेश दिलेले आहेत. नियमांचं उल्लंघन करत कॅन आणि बॅरेलमधून इंधन विक्री केल्याप्रकरणी 2 पंपांवरती कारवाई करत त्यांचा पुरवठा निलंबित करण्यात आलेला आहे. प्रशासनाने तपासणीसाठी विशेष पथकं तैनात केली आहेत आणि नियमभंग करणाऱ्यांवरती कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे. आता पुन्हा एकदा वेगवान घडामोडी. गेल्या काही महिन्याभरापासून बंद पडलेली मोनोरेल पुन्हा धावण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. मोनोरेल मार्गिका सुरू करण्यासाठी महत्त्वपूर्ण सुरक्षा तपासणी पुढील आठवड्यामध्ये होणार आहे. त्यामुळे या महिनाअखेरपर्यंत मोनोरेल पुन्हा एकदा ट्रॅकवरती येण्याची शक्यता आहे. मोनोरेल सतत बिघाडांच्या सत्रामुळे 20 सप्टेंबर 2026 पासून अनिश्चित काळासाठी बंद केली होती. मुंबईचा पाणीसाठा आता 25% आलाय. मात्र पालिकेने राखीव पाण्यासाठी राज्याच्या नगरविकास विभागाला पाठवलेल्या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाहीये. पालिकेने अप्पर वैतरणातून 90,000 दशलक्ष घनमीटर तर भातसामधून 1,40,000 दशलक्ष घनमीटर राखीव साठ्याची मागणी केली आहे. मुंदू अशोक खरातला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. राहता सत्र न्यायालयाने 9 मेपर्यंत खरातला पोलीस कोठडी सुनावलेली आहे आणि जमीन खरेदी अवैध सावकारी प्रकरणात खरातवरती कारवाई करण्यात आलेली आहे. तर इतर 2 आरोपींना जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला आहे. मुंदू अशोक खरातशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील ईडीकडून प्रतिभा चाकणकर यांनी 8 तास चौकशी केलेली आहे. तसंच त्यांचा मुलगा तन्मय चाकणकरलाही चौकशीसाठी ईडीकडून समन्स बजावण्यात आलेला आहे. नाशिकच्या समता पतसंस्थेतील 4 खाती ही संशयाच्या भोवऱ्यामध्ये सापडली आहेत. त्यातील 2 खाती प्रतिभा चाकणकर यांच्या नावावरती आहेत तर इतर 2 खाती ही तन्मय चाकणकर यांच्या नावावरती आहेत. बनावट जन्म नोंदणी प्रमाणपत्र प्रकरणात SIT स्थापन करण्यात आलेली आहे. अनेक तक्रारींमधून मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेने 87,347 बनावट जन्मदाखले दिल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. याबाबत किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहिलं आहे. 2024-25-26 या सुरुवातीपर्यंतचे दाखले बेकायदेशीररित्या जारी केल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.
नसरापूर प्रकरणातील आरोपीचं वकीलपत्र न घेण्याचा निर्णय भोरमधील वकिलांच्या बार असोसिएशननं घेतलेला आहे. क्रूर गुन्हेगाराचं कोणीही वकीलपत्र घ्यायचं नाही असा भोर वकील संघटनेकडून ठराव करण्यात आलाय. भोरनंतर पुण्यातल्या वकील संघटनेकडून सुद्धा अशाच प्रकारचा निर्णय घेण्यात आलाय. अमरावतीच्या खोलापूरमधून संतापजनक घटना समोर आली आहे. 5 दिवसांपूर्वी 4 मुस्लिम युवकांनी 2 महिलांशी अश्लील वर्तन करत एका गर्भवती महिलेला अमानुष मारहाण केलेली आहे. या प्रकरणात भाजप खासदार अनिल बोंडे यांनी खाटीक समाजाच्या शिष्टमंडळासह जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. अमरावती जिल्ह्यामध्ये मुस्लिम युवकांची दादागिरी वाढल्याचा आरोप बोंडेंनी केलाय. कोल्हापूर पोलिसांनी या प्रकरणामध्ये 4 जणांना अटक केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी ॲडव्होकेट असीम सरोदेंनी केलेली आहे. राज ठाकरेंची भूमिका लोकांना भडकवणारी आहे. पुणे पोलिसांनी राज ठाकरेंना समजपत्र दिलं पाहिजे असं विधान सरोदेंनी केलं आहे. 3 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयावरती मनोज जरांगे पाटील यांनी शंका उपस्थित केली आहे. ज्याला विचारलं तो म्हणतो मी मतदान केलं नाही तरी सुद्धा हे जिंकतात, काहीतरी भानगड आहे असा टोला त्यांनी लगावलाय. आणि यावेळेला राज्यामध्ये वाढलेल्या गुन्हेगारीवरती टीका करत हे सरकार राक्षसी वृत्तीचं असून आता ते आपटावंच लागेल असा इशारा जरांगेंनी दिलाय. आमच्यातील वाद कटुता दूर झाली असून राज्यामध्ये 3 पक्ष एकत्र विकास कामं करतायत असं वक्तव्य महेंद्र थोरवेंनी केलंय. तसंच रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटणार असल्याचं आमदार थोरवेंनी सांगितलंय. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे 2 दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. घारे पक्षश्रेष्ठींवरती नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. आमदार महेंद्र थोरवे आणि सुनील तटकरे यांच्यात मध्यस्थी झाल्यावरून घारे नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. लगेचच पुढच्या बुलेटिनला सुरुवात करतो आणि बुलेटिनची सुरुवात आपण या विशेष बातमीने करतोय. 2026च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आलेले आहेत. पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये सत्तांतर झालं. पण निकालाचे आकडे फक्त सत्तांतराचे आकडे नसून ते भारतीय राजकारणातील एका मोठ्या बदलाचे संकेत ठरलेत. गेल्या 15 वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूमधील स्टॅलिन यांच्या पराभवाने प्रादेशिक अस्मितेच्या राजकारणाला मोठा धक्का दिलेला आहे. भाजपला भिडणाऱ्या दोन्ही नेत्यांच्या पराभवामुळे 2029च्या लोकसभा निवडणुकांचं चित्र बदलणार आहे. भाजपचा झंझावात, विरोधकांचं उच्चाटन, प्रादेशिक पक्षांपुढे अस्तित्वाची लढाई. इंडिया आघाडीचं काय होणार? पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूतील स्टॅलिन यांच्या पराभवानं इंडिया आघाडीला मोठा धक्का बसलाय. पश्चिम बंगालमध्ये भाजपनं ऐतिहासिक कामगिरी करत 207 जागांवर विजय मिळवलाय, तर तृणमूल काँग्रेसला केवळ 80 जागांवर समाधान मानावं लागलंय. खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा बालेकिल्ला असलेल्या भवानीपूर मतदारसंघात त्यांचा पराभव झाला. भाजपच्या सुवेंदू अधिकारींनी सुमारे 15,000 मतांच्या फरकानं त्यांचा पराभव केला. पश्चिम बंगालमधील 35 जागांवर अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली, जिथं विजयाचा फरक 1000 मतांपेक्षाही कमी होता. ममता बॅनर्जींनी या निकालावर आक्षेप घेतला असून भाजपनं 100 पेक्षा जास्त जागांची लूट केल्याचा आरोप केलाय. এরা হচ্ছে দানবিক পার্টি। 100টা সিট লুট করেছে, 100টা more than 100 seats they looted and cheated, and this election commission is a BJP commission. या देशामध्ये कोणत्याही राज्यात कुठे विरोधी पक्षाचं अस्तित्वच ठेवायचं नाही, ही भूमिका घेऊन जर सत्ताधारी पक्ष काम करणार असेल तर निवडणुका लढायलाच नको यापुढे विरोधी पक्षांना. लाखो मतदार कापले जातात, त्याच्यामध्ये निवडणूक आयोग सहभागी असतो. त्या पापात, त्या गुन्ह्यात महाराष्ट्राचे नेते जे विरोधी पक्षाचे आहे यांनी धडा शिकला पाहिजे. देश कुठे चाललाय? देश विकासाच्या बाजूने उभा आहे. देशाची जनता ही विकसित भारताच्या मागे उभी आहे. इकडे देश चाललेला आहे, तरी विरोधक हे अजूनही सुधरत नाही आहे. जी परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये तीच तामिळनाडूत दिसून आली. तामिळनाडूत
स्टॅलिन यांच्या सत्तेला थलपती विजयनं सुरुंग लावला. विजयच्या झंझावातापुढे डीएमके पक्षाची पार वाताहत झाली. या निवडणुकीत मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांचाही त्यांच्याच बालेकिल्ल्यात कोल्हापूर मतदारसंघात पराभव झाला. पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे TVK पक्षाचे VS बाबू जायंट किलर ठरले. देशात सत्ताधारी भाजपच्या विरोधी आघाडीत काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक आणि समाजवादी पार्टी हे मुख्य पक्ष आहेत. ममता बॅनर्जी यांच्यामुळे पश्चिम बंगाल तर स्टॅलिन यांच्यामुळे तामिळनाडूत विरोधकांच्या आघाडीला बळ मिळालं होतं. अलीकडेच घटना दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पार्टीनं एकत्रित मतदान करत हे विधेयक पाडलं होतं. मात्र या दोघांच्या पराभवानं इंडिया आघाडीचं भवितव्य काय हा प्रश्न आता निर्माण झाला. पश्चिम बंगालमध्ये सत्ता सोपान गाठणाऱ्या भाजपकडून येत्या काळात तृणमूल काँग्रेसचं पार खच्चीकरण करण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. पक्षात फूट पाडून तृणमूलची ताकद असलेल्या भागांमध्ये भाजपच्या वाढीसाठी प्रयत्न केले जातील. तमिळनाडूतही सत्ताधारी TVKचा कारभार कसा असेल यावर सारं अवलंबून असणार आहे. पण भाजप भविष्यातील राजकीय रणनीतीसाठी म्हणून मुख्यमंत्री विजय यांना जवळ करण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. And all the United India leadership, they are also together. Who will bounce back, will fight this battle. All the allies of United India Alliance, Indian Alliance, they said we are totally, absolutely with you. I think our solidarity will be united and strong for the next days. इंडिया आघाडीचे भविष्य अत्यंत उत्तम आहे. एक बघा, इंदिरा गांधी या सर्वोच्च नेत्या होत्या आणि मोदींपेक्षा लोकप्रिय नेत्या होत्या आणि त्यांनी जवळजवळ सर्व राज्यामध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली होती. पण त्यांचा पराभव लोकांनी नंतर केला. मोदी सुद्धा त्या सर्वोच्च टोकावरती आज आहे जिथे इंदिरा गांधी होत्या. मला असं वाटतं पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये विरोधी पक्षाचा झालेला पराभव हा मोदी यांच्या पतनाची सुरुवात आहे. केंद्रातील भाजपला आव्हान देण्याची हिंमत ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांनी दाखवली होती. दोघांनीही भाजपला कडवी झुंज दिली. मात्र विधानसभेच्या रणांगणात या दोघांनाही पराभवाचा सामना करावा लागला. देशातील सध्याचं चित्र पाहता प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व मिटल्याचं दिसून आलंय. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस, बंगालमध्ये TMC, तामिळनाडूत DMK, केरळातून डावे पक्ष, ओडिशात BJD, दिल्ली पंजाबमधील आप या पक्षांना भाजपनं पार गलित गात्र करून टाकलंय. पुढच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत आपलं वर्चस्व टिकवण्याचं आव्हान या पक्षांच्या समोर उभं राहिलंय. इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसने अनेक विरोधी पक्षांच्या त्या राज्यातल्या प्रभावी विरोधी पक्षांची मोठ बांधली होती. पण त्या प्रदेशामध्ये जर विरोधक प्रभावी राहणारच नसतील विरोधी पक्षातले, म्हणजे हे सत्ताधारी होते, ते त्याच्यामध्ये स्टॅलिन प्रमुख होते, ते प्रभावी राहणार नसतील तर इंडिया आघाडीचं भवितव्य दोलायमान होणार आहे. गेल्या काही वर्षात विरोधकांचे एक एक बालेकिल्ले भाजपनं खालसा केले. त्यामुळे विरोधकांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय. भाजपचा हा विजयाचा वारू रोखण्यासाठी विरोधकांनी एकत्र येऊन रणनीती आखण्याची गरज आहे. श्रद्धा पवारसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.